बीडमधील वाल्मिक कराडची 4 ते 5 वाईन शॉप आहेत। प्रत्येक दुकानाचा बाजारभाव 5 कोटी आहे असा आरोप दमानिया यांनी केलाय। याबाबतचं गोपनीय पत्र दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय। या संदर्भात अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही पत्रही सादर केली आहेत। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुम्ही आता आणखीन एक दावा करताय, त्याचे वाल्मिक कराड याचे 5 वाईन शॉप आहेत असं तुम्ही म्हणताय, कितपत तथ्य आहे, काय सांगाल? कसं आहे की मी जेव्हा बीड मध्ये होते 5 दिवस, तेव्हाच मला कळलं होतं की वाल्मिक कराड यांचे असंख्य बार्स आहेत। आणि हे कळल्यानंतर म्हणजे मी एक्साइज डिपार्टमेंट मध्ये जाऊन त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता। पण तेव्हा मला एक जी लिस्ट मिळाली त्याच्यात ओनर्सची नावं मिळाली, म्हणजे मालक आहेत त्यांची नावं मिळाली नव्हती। पण काल मला संध्याकाळी एक गोपनीय पत्र आलंय आणि त्या पत्रात त्या सगळ्या गावांची नावं लिहून आली आहेत आणि त्याबरोबर एक डॉक्युमेंट देखील आहे, ज्या डॉक्युमेंटमध्ये 1,69,00,000 वाल्मिक कराड यांनी एक जागा घेतली, एक प्लॉट घेतला केज तालुक्याच्या केज शहरामध्ये। आणि तिथे कायदे कसे धाब्यावर लावले जातात त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। त्यांनी ज्या दिवशी ती रजिस्ट्रेशन केलं त्याच्या 1 दिवस आधी त्याच्यासाठी परवानगीचा अर्ज केला। म्हणजे 29 तारखेला 29 नोव्हेंबर 2024ला त्यांनी ही जागा विकत घेतली। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 28 तारखेला त्यांनी एनओसीचा न हरकत दाखल्यासाठीचा अर्ज दिला आणि 3 दिवसात म्हणजे 2 डिसेंबर 2024ला म्हणजे 1च महिन्यापूर्वी त्यांना 3 दिवसात ती परवानगी, ती एनओसी सुद्धा देण्यात आली। जर आपण जमीन घेतली तर सातबारा आपल्या नावावर व्हायला सुद्धा 15 दिवस हा कालावधी लागतो। ते न होता आदल्या दिवशी ते अर्ज करतात, 3 दिवसात त्यांना न हरकत दाखला देखील दिला जातो। आणि त्या पत्रामध्ये असंही लिहिलंय, अगदी नावांसकट लिहिलंय की अमुक अमुक ठिकाणी त्यांची दारूची दुकानं आहेत आणि प्रत्येक दारूचं दुकान हे कमीत कमी 5 कोटीचं आहे असं मी म्हणत नाहीये, त्या पत्रात लिहिलेलं आहे। आणि हे पत्र मी काल मुख्यमंत्र्यांना दाखवलं सुद्धा आहे, त्याची PDF फाईल सुद्धा मी त्यांच्या ओएसडींकडे पाठवून दिलेली आहे।